हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 5 डेसिमल फ्रॅक्शन्समधील प्रॅक्टिस सेट नंबर 17 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट. कॅरी आउट दी फॉलोइंग डिव्हिजन्स. ह्या ज्या डिव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला फक्त सॉर्ट आउट करायच्या आहेत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट वन 4.8 डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय, आपण याला असं लिहू शकतो, 2 इज डिव्हिजर अँड 4.8 इज ए डिव्हिडंड. सो आपल्याला काय करायचं आहे, 2चा टेबल 4 येईपर्यंत म्हणायचं आहे. 2चा 4 0. नंतर काय, इथं पॉईंट आहे आणि हा नंबर संपलेला आहे, म्हणजे आपल्याला इथं काय द्यावं लागणार आहे, पॉईंट द्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला 8 हे ड्रॅग करावे लागतील. 2 4 8. इट इज टू मच सिम्पल. सो ॲन्सर काय येणार आहे आपलं? ॲन्सर इज 2.4. याला ऑर मेथड पण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, सॉर्ट आउट करू शकता. और आपण कसं करू शकतो, सपोज गिवन एक्झाम्पल काय, 4.8 डिवायडेड बाय 2. आपण काय करणार आहोत, हा पॉईंट रिमूव्ह करणार आहोत. आपण लास्ट लेक्चरला पाहिलेला आहे, 1 डिजिट नंतर मूव्ह करतोय आपण, म्हणजेच आपण हा अंक कसा लिहू शकतो, 48 डिवायडेड बाय 10. इज इट क्लिअर? अँड डिवायडेशन म्हणजेच काय, रेसिप्रोकल घेऊन आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. मीन्स 2ला काही डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 असणार आहे. दॅट मीन्स इथं काय असणार आहे, 2/1, म्हणजे रेसिप्रोकल काय होणार आहे, 1/2. आता काय करायचं, कटआउट करणार आपण. 2 1 चा 2, 2 2 चा 4 अँड 2 4 चा 8. ॲन्सर काय आलं आपलं, 24/10. तर 24/10 म्हणजेच काय, हा 1 फॉलोड बाय ओनली 1 0, म्हणजेच आपण हा कसा लिहू शकतो, नंबर 2.4. ॲन्सर सेमच येणार आहे. जी मेथड तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. सो नेक्स्ट इज 17.5 डिवायडेड बाय 5. So we can write in this way, 5 is a divisor and 17.5 here. So 5चा टेबल आपल्याला 17 येईपर्यंत म्हणायचं आहे. 5 3 चा 15. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग किती, 2. तर इथं हा नंबर संपला, म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, पॉईंट प्लेस करावं लागणार आहे. त्यानंतर आपण काय करतोय, 5 हे ड्रॅग करतोय. नंबर काय तयार झाला, 25. आता 5चा टेबल आपल्याला 25 पर्यंत म्हणायचं आहे. 5 5 चा 25. सिम्पली आपण जशी डिव्हिजन करतो तशीच करायची आहे, म्हणजे आपला ॲन्सर काय आलं इथं, विदिन 1 मिनिट आपण हे ॲन्सर फाइंड आउट करू शकतो, 3.5. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट डिव्हिजन, थर्ड वन 20.6 divided by 2. 2 is a divisor and 20.6 put here. Is it clear? 2 10s are 20. इथं पॉईंट आहे, हा नंबर संपला, म्हणजे आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागेल. आणि त्यानंतर आपण 6 ड्रॅग केले, आता काय होईल, 2 3 चा 6. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. सो ॲन्सर काय आलं आपलं, 10.3. 10.3. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट फोर्थ वन इज 32.5 divided by 25. So put 25 here, that is divisor,
and 32.5 इज ए डिव्हिडंड. सो 25चा टेबल आपल्याला 32 येईपर्यंत म्हणायचं आहे. येणार नाही म्हणजेच 25 वन जा 25. इज इट क्लिअर? सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय राहणार आहे? 7. इथं हा नंबर संपला. सो पुट पॉईंट हियर. देन 5 ड्रॅग केले, नंबर काय तयार झाला आपला? 75. तर 25 3 जा 75. इज इट क्लिअर? सो आपला ॲन्सर काय तयार झालं? 1.3. इट इज टू मच सिम्पल. आपण विदिन ए 1 मिनिट हे काय करू शकतो? ॲन्सर फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड प्रॉब्लेम. A road is 4 kilometer and 800 meter long if the trees are planted on both sides at interval of 9.6 meter. How many trees were planted? म्हणजेच काय, ह्या क्वेश्चनचा मीनिंग जर आपल्याला कळला तर आपण हे इझिली फाइंड आउट करू शकतो. पण पिक्चर थ्रू समजून घेऊया. हा काय आहे? सपोज हा एक रोड आहे आणि या रोडची आपल्याला लेंथ काय दिलेली आहे? 4 मीटर लेंथ 4 किलोमीटर 800 मीटर ही लेंथ या रोडची दिलेली आहे. आणि त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे? तर या रोडच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचे आहेत? ट्री प्लांटेशन करायचं आहे. सपोज आपण ट्री प्लांटेशन करताना एक रूल दिलेला आहे की इंटरवल, दॅट मीन्स गॅप किती सोडायचा आहे दोन ट्रीजमध्ये? 9.6 मीटर एवढा गॅप सोडून आपल्याला काय करायचं आहे? ट्री प्लांटेशन करायचं आहे. म्हणजे ह्या दोन ट्रीजमधील हे बोथ साईडला येणार आहेत ट्रीज. इज इट क्लिअर? आणि सेम इंटरवल सोडून आपण हे ट्री प्लांटेशन करणार आहोत. सो हा जो गॅप आहे, इंटरवल आहे, दोन प्लांटमध्ये किती गॅप सोडायचा आहे? 9.6 मीटर. इज इट क्लिअर? तर अशा पद्धतीनं जर आपण ट्री प्लांटेशन करत गेलो तर आपण या रोडच्या दोन्ही बाजूला किती झाडं लावणार असा प्रश्न विचारलेला आहे. सो सॉल्व करूया. लेंथ ऑफ रोड गिवन आहे. हे लेंथ ऑफ रोड किती दिलेला आपल्याला? 4 किलोमीटर अँड 800 मीटर. आणि इंटरवल काय दिलेला आहे? मीटरमध्ये दिलेला आहे. सो आपण या पूर्ण व्हॅल्यू काय करूया? मीटरमध्ये कन्वर्ट करूया. वी नो दॅट 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. इज इट क्लिअर? सो हे जर आपल्याला कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं असेल तर आता काय? लेंथ ऑफ रोड काय होईल? 4.800 किलोमीटर. हे जर आपण पॉईंटमध्ये आणलं तर काय होणार आहे? 4.800 किलोमीटर. आणि इंटरवल मीन्स गॅप किती सोडायचा आहे? इंटरवल दोन ट्रीजमधला इंटरवल काय आहे? 9.6 मीटर. तर आपल्याला प्लांटेशन करायचं असताना इथं काय युनिट आहे? किलोमीटर आहे, इथं मीटर आहे. आपल्याला हे डिव्हिजन करत असताना युनिट हे सेम करावं लागणार आहे. सो आपण काय करणार? डिवाइड करावं लागेल आपल्याला. 4.800 किलोमीटर डिवायडेड बाय 9.6 मीटर. तर हे युनिट सेम करण्यासाठी आपण काय करूया? 1000नी मल्टिप्लाय करूया. सो 4.800 इंटू 1000. इज इट क्लिअर? कारण रिलेशन काय आपलं? 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. याचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते आता मीटरमध्ये येणार आहे. आणि हे ऑलरेडी काय आहे? इंटरवल आपला मीटरमध्ये आहे. सो आपण आता हे कॅरी करू शकतो. तर ह्याचं जर मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर 0 0 सोपं आहे हे मल्टिप्लिकेशन. 1 2 3 ॲज इट इज ठेवणार आपण 0.
इज इट क्लिअर? आणि पॉईंट कुठं प्लेस करणार? 1 2 3 3 डिजिट नंतर. म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे? हा नंबर येणार आहे. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 9.6. आता हा ॲज इट इज लिहिला. आपल्याला कन्व्हिनियंट होण्यासाठी जर आपण याचा पॉईंट जर शिफ्ट केला, म्हणजे ह्याला जर होल नंबर जर आपण तयार करून घेतला, तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? अजून एक 0 ॲड करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? आपण काय केलं? हा पॉईंट आपल्या कन्व्हिनियन्ससाठी काय केला? हा पॉईंट रिमूव्ह केला. म्हणजेच काय केलं? इथं जर मल्टिप्लाय बाय 10 केलं तर वरसुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? न्यूमरेटर प्लेसला मल्टिप्लाय बाय 10 करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो जर हे आता डिव्हिजन आपण कॅरी केली तर काय होईल? 12च्या पाड्यामध्ये हे दोन्ही नंबर्स येत आहेत. म्हणजे आपण काय करणार आहे? 12 8चा अँड 12 4चा 48 आणि हे 30 ॲज इट इज. ॲन्सर काय तयार झालं आपलं? 4000/8. अजून आपण 8नी डायरेक्ट डिवाइड करू शकतो. 8 1 8, 8 5 40 अँड हे 0. म्हणजे काय झालं? 500. हे काय झालं? एका साईडचे आपले ट्रीज आलेले आहेत. इज इट क्लिअर? 500 ट्री हे आपण एका साईडला, रोडच्या एका साईडला लावू शकतो. म्हणजे टोटल ट्रीज बोथ साईडचे घ्यावे लागणार आहेत. सी पिक्चर हिअर. हे 500 ट्रीज हे आपल्या एका साईडचे आले. तसेच या साईडचे 500 आणि या साईडचे 500 म्हणजे किती होणार आहेत? 1000 होणार आहेत. इज इट क्लिअर? सो टोटल ट्रीज ऑन बोथ साइड्स ऑफ रोड काय होतील? 500 into 2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 1000. 1000 ट्रीज आपल्याला लावावे लागतील. बट अजून एक छोटासा कन्सेप्ट आहे यात. आपण जर 0 मीटरला इथंही एक जर प्लांट लावलं तर ते या साईडला पण आपण 0 मीटरवर एक प्लांट काय करणार आहे? ते लावणार आहे. जर आपण 0 मीटरला सुद्धा एक प्लांट लावलं तर आत्ता आपला ॲन्सर किती आलं? 1000. म्हणजे इथले एक आणि इथले 1002 हे सुद्धा ॲन्सर आपलं येऊ शकतं. इज इट क्लिअर? वी कॅन राईट इफ वी प्लांट ॲट 0 meter, then total trees will be 1002. Is it clear? It is our final answer. So next question. Pradnya exercise regularly by walking along a circular path on a field. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walk in a 1 round? It is too much simple question. जर ती 9 राऊंडमध्ये एवढं डिस्टन्स जर पास करते तर एका राऊंडमध्ये किती करत असेल? म्हणजे आपल्याला सिम्पली इथं काय करावं लागणार आहे? डिव्हिजन करावी लागणार आहे. पिक्चर थ्रू समजून घेऊया. ही प्रज्ञा नावाची जी गर्ल आहे ती ह्या सर्क्युलर पाथमध्ये काय करते? रेग्युलरली वॉक करत असते. सपोज ए या पॉईंटपासून ती काय करते? वॉकिंगला स्टार्ट करते. दॅट मीन्स ए इज दी स्टार्टिंग पॉईंट. इज इट क्लिअर? आणि ते काय करते? या ए पॉईंटपासून स्टार्ट केल्यानंतर फिरूनपर्यंत ए पॉईंटपर्यंत येईपर्यंत 1 राऊंड कंप्लीट होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ए पासून फिर से ए पर्यंत येईपर्यंत 1 राऊंड असे ती किती राऊंड करते? 9 राऊंड करते. म्हणजेच वी कॅन राईट इन 9 राउंड्स प्रज्ञा वॉक 9 राऊंडमध्ये किती वॉक करते ती? 3.825
825 किलोमीटर. मग क्वेश्चन काय आहे? देन एका राऊंडमध्ये ती किती अंतर पार करत असेल? सो फॉर वन राउंड question mark. So simply we have to divide here only. So put division like this. 9 round, that means 9 is a divisor, and 3.825 हे जर आपण डिव्हिजन घेतलं तर काय होणार आहे? एका राऊंडमध्ये ती किती अंतर क्रॉस करते हे निघणार आहे. सो 9 0 हा 0 3, तर इथं पॉईंट आहे म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे? पॉईंट द्यावा लागणार आहे. 0 पॉईंट झाला. आता आपण काय ड्रॅग केला? 8 ड्रॅग केला तर 38 झाले. तर 9चा टेबल आपल्याला 38 येईपर्यंत म्हणायचं आहे. सो 9 4 जा 36. इज इट क्लिअर? रिमेनिंग 2. तर फिर से आपल्याला हे 2 ड्रॅग करायचे आहेत. तर नंबर काय क्रिएट झाला? 22. आता 9चा टेबल 22 येईपर्यंत म्हणायचं आहे. मीन्स 9 2चा 18. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय? 4. त्यानंतर आपल्याला 5 ड्रॅग करावे लागतील. नंबर काय क्रिएट झाला? 45. मीन्स 9 5 जा 45. इज टू मच सिम्पल. म्हणजे अंतर किती आलं? तिनं एका राऊंडमध्ये क्रॉस केलेलं हे अंतर आलं. सो वी कॅन राईट शी वॉक्स, दॅट मीन्स प्रज्ञा वॉक्स 0.425 किलोमीटर इन ए राऊंड. हे जर आपल्याला मीटरमध्ये विचारलं तर आपण सिम्पली काय लिहू शकतो? 425 मीटर. कारण की किलोमीटर आणि मीटरचं रिलेशन काय आहे? 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग किलोमीटरमध्ये जर विचारलं तर आपला आन्सर काय होणार आहे? 0.425 किलोमीटर. बट आपल्याला जर मीटरमध्ये विचारलं तर आपला आन्सर काय होणार आहे? ओनली 425 मीटर. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम. Pharmaceutical. A pharmaceutical manufacturer bought 0.25 quintal of hirda. Hirda is a medicinal plant. It has medicinal properties. A medicinal plant for किती रुपीजमध्ये? 9500 एवढ्या रुपीजमध्ये एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरनं 0.25 क्विंटल एवढा हिरडा घेतलेला आहे. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा? तर एका किलोला त्यांनी किती पैसे दिले असतील? म्हणजे कसा किलोनी तो त्यांनी हिरडा हा प्लांट घेतला असेल. आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम. वी नो दॅट. सो सॉल्व करूया. काय सांगितलेलं आहे? 0.25 क्विंटल हा जो हिरडा घेतलेला आहे. हिरडा म्हणजे काय? मेडिसिनल प्लांट आहे की त्यापासून आयुर्वेदिक मेडिसिन बनवलं जातं. इज इट क्लिअर? इट हॅज मेनी मोर मेडिसिनल प्रॉपर्टीज. सो क्विंटल हिरडा घेतलेला आहे. जर एवढा क्विंटल हिरड्याला त्यांनी पैसे किती दिले? एवढे रुपीज जर दिले असतील, 9500 रुपीज जर दिले असतील तर आपल्याला विचारले काय? 1 क्विंटलसाठी 1 क्विंटल हिरडा घेण्यासाठी किती रुपीज दिले असतील? इज इट क्लिअर? सो वी नो दॅट गिवन इज 1 क्विंटल. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. सो आता तर 1 क्विंटल करायचं आहे म्हणजे आपण सिम्पली जर 4ने मल्टिप्लाय केलं बोथ साईडला, जर एका बाजूला जी आपण प्रोसेस करतो तीच सेम दुसऱ्या बाजूला करतो आपण. इज इट क्लिअर? सो आपण असं लिहू शकतो देअरफॉर
0.25 क्विंटल मीन्स किती येणार आहे? आता मल्टिप्लाय बाय जर 100 केलं तर काय येणार आहे आपलं? 25 kg. इज इट क्लिअर? क्विंटल इज इक्वल टू 25 kg. आपण फक्त कन्वर्जन केलं क्विंटलचं kg मध्ये. सो वी कॅन राईट 25 kg इज इक्वल टू, म्हणजे 25 kg एवढा हिरडा घेण्यासाठी एवढे रुपीज द्यावे लागतात. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? 1 क्विंटल. जर याला आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? 1 क्विंटल दॅट मीन्स 100 किलोग्रॅम. इज इट क्लिअर? 100 किलोग्रॅम होणार आहे. म्हणजे जर आपण या बाजूला LHSला जर 4नी करत असेल तर आपल्याला राईट साईडला सुद्धा काय करावं लागणार आहे? 4नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय झालं? 100 kg दॅट मीन्स 1 क्विंटल. 1 क्विंटलचंच आपल्याला विचारलेलं आहे. याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होईल? हे 0 0 ॲज इट इज. 5 4 and 9. इज इट क्लिअर? हे आपले काय होणार आहेत? रुपीज येणार आहेत 1 क्विंटलचे दॅट मीन्स 100 kgचे. इट इज टू मच सिम्पल. और मेथड एक मी तुम्हाला सांगते. और आपण वेगळ्या पद्धतीनं पण हे सोडवू शकतो. कसं? सपोज आपल्याला जे विचारलेलं आहे त्याला जर आपण x असं कन्सिडर केलं तर आपण कसं लिहू शकतो? x इंटू 0.25 और मेथड सांगते मी इज इक्वल टू 9,500. आपण एक्सची व्हॅल्यू काढतोय म्हणजेच काय करणार आहे? आपण 100 kg हिरडाची व्हॅल्यू काढणार आहे. सो आपण एक्स एका बाजूला ठेवूया. हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. हे काय होणार आहे? इकडं डिवायडेशनमध्ये जाईल. म्हणजेच इकडं काय होणार आहे? 0.25. इज इट क्लिअर? देन एक्स इज इक्वल टू, हा जर पॉईंट आपण शिफ्ट केला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी तर काय होईल? इथं आपण 100नी मल्टिप्लाय करणार म्हणजे वर सुद्धा 100नी मल्टिप्लाय करणार. वर 100नी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार? अजून 2 0 वाढणार आहेत. इज इट क्लिअर? आता 25 आणि यांचं जर आपण 25नं मल्टिप्लिकेशन घेतलं 25 3 किती? 75 अँड देन 8 0 0 0. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू काय आली आपली? एवढे रुपीज मीन्स 38,000 रुपीज. दोन्ही प्रोसेस तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती तुम्ही चूज करू शकता. म्हणजेच हा जो फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर आहे त्यांनी हिरडा विकत घेण्यासाठी 1 क्विंटल हिरडा विकत घेण्यासाठी एवढे रुपीज पे केले. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर ए फार्मास्युटिकल manufacturer will pay 38,000 rupees for per quintal. Is it clear? Per क्विंटल दॅट मीन्स 100 kg. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.